पखवाद्यानं पखवाद्याचा धर्म पाळा, गायकानं गायकाचा धर्म पाळा, कीर्तनकारानं कीर्तनकाराच्या मर्यादा पाळा. हाच त्याचा धर्म आहे. आणि तो जर एकदा बिघडला, तिसरा अध्याय, अगा स्वधर्म जरी लोपला, सर्व सुखाचा थारा मोडीला, आणि दीपा सवे हरपला प्रकाश जाय. मग माणसं म्हणतात ना, तो माणूस आयुष्यभर भजन करीत होता पण म्हातारपणी येणा झाला. हा खटका आहे तो. अहो ती बाई तर रोज तुळशीला पाणी घालायची, तिला तर येणं पोरग जन्माला आलं. असं कसं काय झालं, ते कसं नाही झालं, त्याचं उत्तर 17व्या अध्यायात आलं. झाड जाणीचे फुले, मानत जाणीचे बोले, आणि भोगे जाणीचे केले कर्म पूर्वजन्मीचे. फायनल कीर्तनाला सुरुवात. आज कीर्तनाला घेतलेला मग नामपर आहे, मान्य. 2 नामपर घेण्याचं कारण, सप्त्याचं पहिलं कीर्तन, सप्ताह 12 दिवसाचं करा, 22 दिवसाचं करा, 32 दिवसाचं करा, कवरही करा. सप्त्याचं पहिलं कीर्तन नामपर, पुरावा सकळ मंगळ निधी. बोलत जा विठ्ठलाचे नामानी. आज कीर्तनाला घेतलेला मग नामदेव आहे, नामपर आहे. पहिला मुद्दा, मंदिराला कळत चढला, काम संपलं. नदी सागराला मिळाली, वाहन संपलं वाहन. वृक्षाला फळ आलं, जीवन कृतार्थ झालं. पण या जगात 2 वृक्ष आहेत, त्यांना फळ येत नाही. 2 वृक्ष आहेत जगात, त्यांना फळ येत नाही. 1 वाद आणि 2 संसार. वादाला काय फळ, बोला पटकन. राग आला, बायको उचलून आपटली, मेली. 30 वर्ष जाऊन बसला, फळ काय? नवरा बोलला म्हणून राग आला, जळून घेतलं तिनं, हे नका जाईन. प्रॉफिट काय? 10 लाख रुपये सुपारी घेतली, एकाला भोगसलं का जाईन. पण तो जेलमध्ये जाऊन बसला, 10 लाख खर्च तो का येड्या. 10 लाख खर्चायला तू बाहेर राहायला पाहिजे ना. आणि पाया पण सांगतो आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य, वाद जितका कमी करता येईल तितकी माणसं सुखी होतील. कमी करा वाद नकोच, नको. माळकऱ्याला कोणी नाव ठेवलं ना चालेल, पण माळकऱ्याला कोणाला नाव ठेवायचं नाही. जाऊ दे, ते भंगारे ते बुकणारच आहे, तो विषय सोडून द्या. पण वाद नाही घालायचा. महिला म्हणत तुम्हाला नवऱ्याचं पटत नाही ना, थोडं ऍडजस्ट शिका. पण तुम्ही डायरेक्ट कोर्टान घटस्फोट घेई नका जाय ना. तुम्ही घटस्फोट घेतल्याचा परिणाम काय नाही, पण तुम्ही दुसरं लग्न परत करणारच आहे ना. मग यानंच काय तुमचा बांध कोरला होता. तुम्ही परत नाही का, वादाला मर्यादा घाला. आणि पाया पडून सांगतो, नम्रतेमध्ये लक्ष्मी आहे. नम्रतेमध्ये लक्ष्मी आहे. लक्ष्मी कशी नाही. एक शब्द सांगतो वारकऱ्यांसाठी. संसारामध्ये 3 गोष्टी लागतात. कळावं लागतं, करावं लागतं आणि प्रारब्ध लागतं. संसारामध्ये 3 गोष्टी आहे. कळावं लागतं, मी माळ घालावा किंवा नाही. माळ घातली तर मला फायदा काय हे त्याला कळावं लागतं. कळाल्यानंतर माळ घालायची क्रिया करावी लागते. आणि माळ टिकवायला मागच्या जन्मीची पुण्याई लागते. संसार करायला 3 गोष्टी पाहिजेत. कळायला पाहिजे. महिला मंडळ पटकन उत्तर द्या. तुम्हाला एकच मुलगा आहे, एकच. मग साधारणपणे तुम्हाला सुना किती असतील? एकच. आता उद्या तुझं बरं वाईट झालं, होणार तर आहेच, तर तुझ्या टोटल इस्टेटीची मालकीन कोण होणार आहे? सून होणार आहे, बरोबर आहे ना? मग तुला एक सून का सण होत नाही? याचं एकच कारण, मी जाणार आहे हे कळलं नाही. हो, संसारात 3 गोष्टी आहे. कळावं, करावं आणि प्रारब्ध असावं.
डोकंच बंद होईल तुमचं अजून 5-10 मिनिटात. लोक आपलं कीर्तन ऐकल्यावर सुधरत नाही 2-4 दिवस माणसाला. बधीर होतो तो, बधीर एकटाच हसतो घरी गेलो होतो. पहिली गोष्ट कळावं, दुसरी गोष्ट करावं आणि तिसरी गोष्ट प्रारब्ध असावं. आणि या तिन्ही गोष्टी आल्या म्हणून तर माग शुद्ध तस्मी पावनी. पहिलाच अध्याय मदरुताई सद्गुरु जेणे ताळिलो हा सारपुरु. मग कळावं. मग महिला म्हणतात तुम्हाला बरोबर काही न्यायचं नाही, हे तुम्हाला काय झालंय कळलं नाही. बरं कळलं नाही याला ज्ञानी म्हणतात का अज्ञानी? सावध राहायचं, ते असं चालत नाही आपल्याकडं. अज्ञानी. मग तुम्ही ज्ञानी आहे का अज्ञानी आहे? अज्ञानी. अज्ञानी माणसं ईडी असतात का शहाणी? असं करंट लागला म्हणजे मग सोपं राहतं ते, त्याचं नाही ना. मी तुम्हाला तिथंच बुंगावणार. फक्त करंट लागला पाहिजे मला. करावं लागतं, कळावं लागतं आणि प्रारब्ध लागतं. पहिलं वाक्य. दुसरं वाक्य आहे का, लक्ष्मी माणसाकडे येते येते पण येताना नारळाच्या पाण्यासारखी येते आणि जाताना हत्तीनं कौट खाल्यासारखी जाते. माणसाकडे लक्ष्मी येते प्रारब्धानं. अन्न मान धन येतो प्रारब्ध आधी. असं बोगत चालत नाही. कोणी उठायचं आणि पाकवा शिकायचं आणि कोणी उठायचं आणि रामायण सांगायचं. बापाची पेन नाही, त्याला मागच्या जन्माची पुण्याहीच लागते. माना नाही तर मानू नका. काही माणसं 40-40 वर्षाचे माळकरी आहेत, अजून हरिपाठ पाठ नाही. काही 6-6 वर्ष आळंदीत राहिले, फक्त धोतरच नाही असायला शिकले, वांग काही येत नाही. तुम्ही माना नाही तर नका मानू. याला एक वाक्य सांगून ठेवतो, तुम्हाला पटलं तर बा. परमार्थ हा रक्तातच असावा लागतो. यावर तुमचं मत काय? परमार्थ ही क्रिया पाहून करण्याची नाहीये, पुण्याईची क्रिया आहे. ही क्रिया कशाची आहे? अहो माझ्या वडिलाची बोगसगिरी होती का काय ते? प्रत्येक त्याला पुरा. अहो 8 पिढ्या परमार्थ केला, 8. तेव्हा एका पिढीला मला पांडुरंग भेटला. यानं कार्तिकीला माळ घातली ना आषाढीला रामायण सांगायला लागला. आणि ज्या गावात कथा थोली तिथूनच सीता घेऊन गेला. ती कथा नाही झाली पण सत्य कथा झाली. महाराजांची भाषा आहे. काय झाली गंमत, बऱ्याच दिवस बांधून राहिलेली गाय जर सुटली आणि ती जर घासात गेली तर ती घास खात नाही, उड्या हाणते. का? ती भांबावली. काय खाऊ, काय काय खाऊ, किती खाऊ, खात नाही ती, उडी हाणती. का? ती भांबावली. तसं माऊलीनं 13व्या अध्यायात ओवी लिहिली, हिरवा चारा भांबवे पशु. हिरवा चारा पाहिल्यावर गाय जशी भांबावली, तशी कमी कष्टात जास्त पैसा मिळाल्यामुळं सध्या लोक भांबावली. सुधरणच आपण काय करतोय, भांबावली लोक. हिरवा चारा भांबवे पशु. पण त्याला एक खटका आहे. 13व्या अध्यायात ओवी आहेत, ऐका. मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. मासा किती पोहू द्या, समुद्र कधी तरू शकत नाही. आणि पापाची इस्टेट किती कमवा, खानदान सुखानं जगू शकत नाही. पुरावा 13वा अध्याय. मुंगी मेरू ना ओलांडावे आणि मस्का सिंधू न तरवे. मुंगी मेरू पर्वत ओलांडू शकत नाही, मासा समुद्र तरू शकत नाही. फायनल लक्ष्मी नारळातल्या पाण्यासारखी येते आणि हत्तीनं कवट खाल्यासारखी जाते. या मुद्द्यावर आपण होतो. पण संसाराला पहिलं कळावं, करावं, मग प्रारब्ध. बस आता असं कीर्तन फिट बसले म्हणजे जमलं. आता नारळाचं जे पाणी आहे, निवांत डोकं खाजवा जरा. शिकलेले बिकलेले विशिष्ट 7वा वेतन आयोग, जास्त सुट्ट्यात मोकार पगार असणारे,
सोमवार नाही, एकादश नाही, माळ नाही, गंध नाही, काही माझटेल वागायचं आपलं कधी बी. सोमवार नाही, एकादश नाही, आईबापाला सांभाळायचं नाही, सासरवाडीला सोडायचं नाही, बहिणीला दिवाळीला आणायचं नाही, मेवणीच्या बाळातपणाचं बिल द्यायचं. अशी अडपट क्वालिटीचे. कुत्र्याला बिस्किट आहेत, काहींच्या बापांना भाकरी नाहीत. काहींची कुत्रे गाडीत हिंडा त्या कुत्र्या बरोबर. काय त्यांना कळत्या महाराज. महाराजांनी लिहिलंय, मी थोडंच लिहिलंय का? अर्थ लोपले पुराणी, नाश केला शब्द द्याने विषय. कशावरून? आता उघडी डोळे कधी आजच्या पिढ्या डोळे, हे मातेची आठवणे, जगत आला बोलावे. असा मोकळा झाला पाहिजे. कधी ध्यानात यायचं भजन्यानं, गायकानं, वादकानं. लोकांनी मानाव म्हणून कधी परमार्थ नाही करायचा, आपली मस्ती जिरवायला करायचं. मला आपला आनंद आपण लोकांचा काय आनंद लागणार. लोक वाढदिवसाला आहे, मौतीला आहे. महाराजांची भाषा आहे, माझी थोडीच आहे का? जडे जडो आणि वाईला निघ, हे भक्तीची वाटेला. ती काय बोलत गेली. फायनल लक्ष्मी इथं होतो आपण. तुम्ही काय काळजी करायची नाही. नारळात पाणी असल्यासारखी येते. थोडं थोडं पुढं सारखं, मागे जागा नाही राहिली. पार सारखं पुढं, पार पुढे ये इकडं. उडतीतून पार इकडे ये, पार ये जवळ. ती मागच्यांना जागा नाही राहिली. बम्मा इकडे या कोपऱ्यात जागा, इकडे येऊन बसा. वायर पा, वायर पा. या पार पुढं. आजच काला झाला तुमचा. पहिला दिवस काला संघच झाला. विठाला हो. अभंगाची पीठिका अभंगाची पीठिका लावून घेतली म्हणजे बरं राहतं. कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबरायांचा आहे. थोडं मागं नेतो आणि परत पुढं आणतो. कडवे 4 आहेत. नामपर घेण्याचं कारण आहे, तो घ्यावाच. सकळ मंगळ श्री विठ्ठलाचे नामादी. पहिला मुद्दा कीर्तनातला संपला. दुसरा मुद्दा, कळावं लागतं, करावं लागतं आणि प्रारब्ध लागतं. 3 गोष्टी झाल्या. आता उलट फिरू आपण. दुसरी गोष्ट, लक्ष्मी माणसाकडं नारळातल्या पाण्यासारखी येते आणि हत्तीनं कवट खाल्यासारखी जाते. याचा अर्थ आपण पाहत होतो. आता शिकलेले लोक उत्तर द्या पटकन. नारळात पाणी आलं कुठून? ताण द्या डोक्याला. आपलं कीर्तन म्हणजे डिस्कवरी चॅनल. त्याला शोधत लावायचा, उगाच पोथ्यानंही वाचित बसायचं. मला तुम्ही उत्तर द्या, नारळात पाणी आलं कुठून? ऐका आता. नारळाच्या झाडाची उंची जवळजवळ 50 फूट. नारळाला येणारी फळं मोकार भरपूर, पण नारळाच्या फळाचा आकार गोल. पण त्या नारळात पाणी नारळा इतकं आहे का? नाही. आता त्या नारळात पाणी आलं, याला एकच उत्तर, देवाची करणी. काही तर काही सासऱ्याची कृपा, मेवणीची करणी नाही. देवाची करणी. नारळात पाणी. आता ऐका, आता इथं लय घोटाळा आहे बरं का. देवाने नारळात पाणी आणलं, नारळ आपण फोडला म्हणजे वाजून पाहिला, त्याच्यात पाणी आहे. पण तुम्हाला नारळातलं पाणी डायरेक्ट काढता येत नाही. त्याचं ते कणिक टणक वरचं काढायचं, त्याला छिद्र पाडायचं, तेव्हा पाणी निघल. किती गुलाम माणूस असू द्या, अर्ध्या तासाच्या आत पाणी काढू शकत नाही नारळातून. साल्ट काढा, हे करा. मग अनंत जन्मच्या पुण्याईने नर शरीर मिळालं,
म्हणजे देवाची करणी झाली. आणि नारळात पाणी कसं आलं तर अनन्य देवाचं नरशरीर मिळालं आणि तशी लक्ष्मी येते, पण कष्टाशिवाय नाही. गवट काढलं. आणि जाती कसे, जाती काय द्या ठोकून कोणीकडे बी मरू द्या, काय त्याच्या वाचून कमी कधी असतं याच्यात, कोणाला परीक्षा द्यायची. जाऊ द्या मरू द्या कोणीकडे बी, परमार्थ मोकळ्या मनानं करा, गट्टे कोणीकडे जाऊ द्या. गेलं बॉम्बाला सगळं. नारळातलं पाणी आलं पण ते पाणी सहज निघत नाही, ते कष्ट लागतात. तशी लक्ष्मी सहज मिळत नाही, प्रारब्ध लागतं. पण ती आली तुम्हाला, पण जाताना कशी जाते, हत्तीनं कवट खाल्यासारखी जाते. याचं उत्तर आहे का बरं का. हत्तीनं जर कवट खाल्लं तर ते कवट हत्ती दुसऱ्या दिवशी सकाळी जसंच्या तसं टाकतो. हत्ती कवट फोडीत नाही, पण आतला गर खाल्याशिवाय राहत नाही. हत्तीनं कवट खाल्लं तर ते कवट हत्ती फोडत नाही पोटात, पण आतला जो गर आहे तो खाल्याशिवाय राहत नाही. मग हत्तीच्या पोटात असणाऱ्या कवठातला गर कसा खाला याचा शोध लागणं जसं शक्य नाही, तशी लक्ष्मी कोणच्या नादानं गेली याचा शोध लागणं शक्य नाही. पण गेली. आता एखादा म्हणाले याच्यावर शंका आहे, बरळू नको, हत्तीला कवट चार, त्याच्या मागं दिवसभर हिंड, शेण टाकले घेऊन ये, नाही पटलं तर बुक. एक वाक्य सांगा महाराज. शिक्षक शिकवतो पोटापुरतं, गुरु शिकवतो उद्धारापुरतं, पण संत पोटातलं शिकवतात, बाकीचं बाहेरचं शिकवतात. हत्तीच्या पोटात कवठातला घर खाण्याची क्रिया या जगात फक्त हत्तीतच आहे. हाच प्रश्न तुकोबाराला विचारला तर तुकोबारायांनी डायरेक्ट सांगितलं, अरे सापाचं पिलून पळायला लपायला शिकलं कसं, हे त्यांनी शिकवा, तुम्ही पुस्तकं वाचायचे, येडेवाणी करायचं नाही. आणि काही गोष्टी अध्यात्माला कळल्या नाही, त्या संतांना कळल्या. अध्यात्म आणि संतांना कळल्या, विज्ञानाला कळल्या नाही. विज्ञानाला काही गोष्टी पुढं डोकं टेकावं लागत आहे. तुम्ही जर लय विद्वानाला मानणारे असेल तर मी तुम्हाला 4 वाक्य सांगतो, तुम्ही आपल्या प्रश्नाचं उत्तर द्या. मी सुद्धा देव मानणार नाही. रक्ताच्या 2 पेशी, तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. रक्ताला 4 गट आहेत, ए आणि बी, ए बी ओ. मग आत्तापर्यंत रक्त बनवायचा कारखाना कोणी का काढला नाही. उत्तर, अन्नाचं रक्त जो बनवतो तो दिसत नाही, पण आहे त्याचं नाव देव आहे. हा म्हणा नाही म्हणा, हा म्हणा नाही तर नाही म्हणा. हाय, हा आहे. एखादं म्हणाल हेही पटलं नाही तर मी तुम्हाला बसणाऱ्या लोकांना प्रश्न विचारतो. झाड लावलं, खाली गेलं ते मूळ, वर आलं ते खोड, खोडाला आल्या फांद्या, फांद्याला आली फुलं, फुलाला आले 4 भाग, निदलपुंज, दलपुंज, पुमंग, जायंग. इन इंग्लिश इट इज कॉल्ड कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनोशियम. देर आर 4 पार्ट ऑफ फ्लावर्स. मग मी बसणाऱ्या कोणत्याही एज्युकेटेड माणसाला विचारतो, मुळात घातलेलं पाणी झाडाच्या शेंड्यात गेलंच कसं. जाय किती दिवस शाळेत पळ. शाळा काढणारच कळणार नाही तर तुला काय वांग कळते. हो, ते मुळात पाणी ज्या इंजिनियरनं नेलं त्या इंजिनियरचं नाव देव आहे. एखादा म्हणला हे उदाहरण पटलं नाही. मृत्यू समयाला माणूस मरताना त्याच्या जवळ एक माणूस बसलेला आहे, पण मरणाऱ्या माणसाचं काय गेलं हे त्याला दिसत नाही, आणि ज्याचं गेलं त्याला सांगता येत नाही, पण काहीतरी जातंय, त्याचं नाव चैतन्य आहे. त्या चैतन्याचं नाव देव आहे. एखादा म्हणला हे पटलं नाही. दुसरं उदाहरण मी देवच म्हणायला येईल तुम्हाला एका मिनिटात. 14 उदाहरण. उद्या बाळ जन्माला येणार, आदल्या दिवशी ताईच्या स्तनात दूध तयार आहे. एमडी डॉक्टर आहे का?